नमस्कार मित्रांनो, आपण आता सिद्धटेक येथून मोरगाव येथे जाण्यासाठी निघालो आहोत. दुपार झाल्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता आणि भूकही खूप लागली होती. त्यात मग आम्हाला दिसली मंगलमूर्ती मिसळ. मग काय, आम्ही मिसळ व मटकी भेळीचा आस्वाद घेतला. पेट पूजा पूर्ण करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. तेवढ्यात आम्हाला रस्त्याच्या कडेला एक आजी पेरू विकताना दिसल्या. मग काय, आम्हाला राहवलेच नाही. आम्ही परत पेरू घेण्यासाठी थांबलो. मग आम्ही गाडीवर बसूनच खूप पेरू खाल्ले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथे जवळच प्रशस्त पार्किंग सुविधा आहे. मंदिर परिसरात विविध पूजा साहित्याची दुकाने दिसू लागली. मंदिराजवळ पोहोचताच थकवा दूर पळून गेला. मंदिराबाहेरच नंदी महाराजांचे दर्शन झाले. त्यामागेही एक कथा आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावच्या मोरेश्वराला ओळखले जाते. सदर मंदिर श्री सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे. मंदिराच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर लांबच लांब भक्तांची रांग दिसू लागली. असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाचा असुराने पृथ्वीवर उत्पात माजवला होता. त्याचा श्री गणेशाने मयुरावर आरूढ होऊन वध केला. त्यामुळे गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. तसेच या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाचे नाव मोरगाव पडले आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख असून अत्यंत आकर्षक आहे. आजूबाजूला गावात थोडा वेळ फेरफटका मारून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.